शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाबद्दल आपण आता या जी-आरबद्दल पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर ₹7 प्रति लिटर असं अनुदान दिले जाणार आहे. हा निर्णय 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. आधीचं अनुदान हे ₹5 होतं. आता त्याला वाढीव ₹2 म्हणजे ₹7 प्रति लिटर देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा झाला आहे पहिला जी-आर, याचा पहिला निर्णय आहे जी-आरचा. आणि या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या इयर टॅगिंगचं बँकेचं खातं, आपल्या शेतकऱ्याच्या पशूच्या इयर टॅगिंगचं आणि बँकेच्या खात्याचं, आधार कार्डचं एकंदरीत लिंक करायचं आहे. म्हणजे हे पैसे डी-बी-टी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे सरळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हा झाला पहिला निर्णय मित्रांनो. तसाच दुसरा मित्रांनो निर्णय असा झालेला आहे की जे मिल्क पावडर मिल्क भुट्टी, दुधाची भुट्टी जी बनवली जाणार आहे आणि बटर बनवलं जाणार आहे. तर याच्या साठ्यासाठी जे एकंदरीत सरकारने मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी हा एक दुसरा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दूध फुकटी आणि बटरच्या साठ्यासाठी, दूध फुकटी निर्मितीसाठी देखील शासनाने अनुदान वाढीव केलेले आहे. यासाठी ₹30 प्रति किलो अनुदान दिले जाणार आहे. असं या जी-आरमध्ये असे 2 महत्त्वाचे निर्णय आहेत. ह्याच्यात काही अटी-शर्ती सुद्धा आहेत आणि याच्यात काही जे निर्णय आहेत ते शिथिल सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर हे दूध भुकटी रूपांतर योजना किंवा याच्यात साधारणच्या अटी-शर्ती व हे काही जे काही याच्यात राबविल्या जाणाऱ्या पुढील अटी-शर्तीच्या विहित करण्यात आलेल्या आहेत, त्या सोडून दिलेल्या आहेत. हे एकंदरीत या आपल्या जी-आरमध्ये जवळपास ₹950 कोटी खर्च केलेले आहेत सरकारने. या एकंदरीत पूर्ण जी-आरला साठी लागणारा जो खर्च आहे तो जवळपास ₹950 कोटी आहे. आणि ही एकंदरीत बरी योजना सरकारने शेतकऱ्यांच्या साठी केलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा ₹2 लाभ आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.